हाय हॅलो नमस्कार वीरू मम्मा अँड डॅडॅच ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी चाललेले आहे माझ्या माहेरी. मी तुझी स्कूल इकडे आहे ना? बघ स्ट्रॉबेरीचं बोर्ड लागलेले बघ इकडे. दिसले का? असं जायचं. पुण्याला किती लांब आहे पण स्वती बघा ना. आपण काय झालं बायपासनी पुढे गेलो ना, परत मागे आलो आणि डायरेक्ट परत मागे आलो ना, म्हणून एवढं लांब वाटलं. असं ह्या साईडने आलो असतो ना आपल्याला काही नसतं वाटलं ना. असं असं जवळ आहे. असं जवळ एवढं मागे जाऊन परत पुढे आलो. जायचं का राजहंस मध्ये? काय घ्यायचं? लस्सी. घ्यायची का? गावचं वातावरण किती छान असतं. हे बघा इकडे म्हणजे ह्या वावरामध्ये पूर्ण डाळिंबीची झाडे होती, बट ते आता नाही आहेत, काढून टाकलेत. कारण पाण्याचं खूप टंचाईत होती इकडे. पाणी नसतंच, पाऊस झाला तर पाणी असतं. पाठीमागे ओढा आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं की त्या साईडला ओढा आहे, बट ते पाणी असलं तरी पाऊस झाल्यानंतर पूर्ण भरलं तरी पण ते पाणी फक्त एक 6, 7, 8 महिने राहतं बस. त्यानंतर पाणी नसतं आणि विहिरीला थोडंफार पाणी असतं. तर हे बघा इकडचं वातावरण किती छान आहे. हे आहे माझं माहेर, आणि माहेरला येणं म्हणजे ह्या फिलिंग्स वेगळ्याच असतात. इकडे आळूची झाडं आहेत. मम्मी पप्पा आणि वीरूचे पप्पा ते आतमध्ये बसलेत. म्हटलं चला इकडे आलेच येतात तर एखादा व्हिडिओ काढावा. सो तुम्हाला म्हटलं माहेर पण दाखवते मी माझं. म्हणजे मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे, बट ते माझे व्हिडिओ पूर्ण मी डिलीट केले होते यूट्यूबवरनं. म्हटलं मग आत्ता पण नवीन व्हिडिओ काढूयात. आणि इकडे आहे गाया. काय ग? काय नाही, बोल ना. शानू, शानू इकडे चल. आत्तू काय करते? आत्तू काय करते? तू काय खाते? मला दे, मला दे. इकडे गाया आहेत आणि दादा गेलाय व्हिजिटला. तो नाहीये घरी आता. आणि इकडे दादाच्या बंगल्याचं काम चालू झालंय. हा बच्ची, वाव, थँक्यू. तुला एक घे आणि मला एक. ओके, खराब नाहीये ना? खा मग. सानूने बिस्किट आणून दिलंय. आत्तू बिस्किट म्हटलं दे. आणि आज उद्या हळद आणि परवा लग्न आहे घरी. तर माझी परी खूप छोटी आहे, म्हणजे 8 महिन्याचीच आहे, आणि तिला गाडीवर नेणं शक्य नाही लग्नाला हळदीला. तर म्हटलं मग दादाची गाडी आहे 4 व्हीलर, ती घेऊन जावा म्हणून आम्ही इकडे आलो. आणि माझे दागिने पण होते, ते काढण्यासाठी पण आम्ही म्हटलं चला दोन्ही पण कामं होऊन जातात ते. सो त्याच्यासाठी आलो. आणि इकडे पाठीमागे दादाचा म्हणजे मम्मी पप्पा त्यांचा घास आहे. इकडे 6 महिना चालू झाल्या. कालच पहिला गुरुवार होता
मी मार्गशीर्ष महिन्याच्या दिवशी नाही खात, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात खातच नाही चिकन वगैरे. तर आज मम्मीने केलं आहे चिकन, आणि खास चिकन यांच्यासाठी केलं आहे कारण मी महालक्ष्मीचं करते आणि मग घरामध्ये नाही करत मी. तर म्हटलं यांना पण सुट्टी नाही आहे, आता किती 20-25 दिवस राहिलेत ही सुट्टीवर आहेत, आणि तिकडे गेल्यानंतर तर मग खाण्याची खूप हाल असतात त्यांची. सो मी म्हटलं चला मग मम्मी आज चिकन बनवते आणि तेवढंच ते खाईल. ते पपईचं झाड आहे, एक पपई पिकली आहे, आता मी ती जाताना घेऊन जाईल कारण माझ्या वीरला खूप आवडते. आणि इकडे आहे घास पाणी नाही आहे पण त्या मानाने ठीक आहे, हिरवा आहे बऱ्यापैकी. आणि इकडे रामफळीचं झाड आहे. आणि आता दुपारचे वाजले 3, तर 3 वाजता तसं आम्ही जेवण करून आलेलो होतो, पण वहिनीने भाकरी केल्यात आणि मम्मीने मला, वहिनी लास्ट आहे बघा कशा व्हिडिओमध्ये यायला. आणि वहिनी पुण्याला गेल्या होत्या, शॉपिंग करून घेऊन आल्यात, मस्त छान आहे कपडा, खूप छान आहे बरं याचा खरंच. कितीला बसला हा? 1500. बरोबर आहेच आहे तेवढे रेट, छान आहे. वाव, हे काय? मस्त आहे, दाखवा ना. हा असं ओपन करून दाखवा. छान आहे. आता काय बाबा, वहिनी जाणार बँकेत ड्रेस घालून. हा ना, हा मस्त आहे, असा कपडा खूप छान, त्याचा पण छान आहे, हा पण टिकाऊ आहे एकदम. याच्या खाली ब्लॅक घेतली का? हा, ब्लॅक नको, छान आहे. इकडे माझे हे 2 चुलत भाऊ आलेत गाडीवर, काहीतरी काम असेल त्यामुळे आलेत ते इकडे. कोण आला? वीर, ऋषी मामा, समू मामा. हा, किती टायमिंग वर आला बघ तू. बनव ताट, मी बघते तुझं. ए मम्मी, मी नाही करणार आहे, मला हात नाही लावायचा, असं काही नसतं. हा,